नमस्कार, शुभप्रभात. बघू शकता मित्रांनो, हे दिसणारं जे निळसर आणि खूप छान प्रकारे दिसणारा जे हे समुद्रकिनारा आहे, जे की दोन नावानं प्रसिद्ध आहे. त्याच्या जसा मी व्हिडिओ शूट केला आहे तसा उजव्या हाताला निमवंती बीच म्हणतात, जे की तिथं सिलिंक टाईपचा एक ब्रिज आहे. आणि हे आहे ते डाव्या साईडचं आहे, तिथं जे की सागरेश्वर महादेव मंदिर, जे की 200 ते 300 वर्षापूर्वीचं महादेव मंदिर आहे, तुम्ही बघू शकता. आणि खूप असं मे महिन्याच्या शेवटी गेल्यामुळं मे महिन्याला किनाऱ्यावरले जे काय पर्यटन पॉईंट असतात, जे की बोटिंग वगैरे ते बंद केलेले असतात का, तर पावसाचं वातावरण असल्यामुळं समुद्रामध्ये खूप अशा लाटा, म्हणजे समुद्र खवळलेला असतो. आणि मग त्याच्यामध्ये जीवितहानी होती म्हणून प्रशासन, जे की जिल्हा प्रशासन असते, ते किनाऱ्यावर बोटिंग वगैरे चालवण्यास बंदी घालतो. आणि नंतर काही महिन्यानंतर अजून ते चालू होते, तुम्ही बघू शकता. तर खूप असा खवळलेला समुद्र होता आणि वाळूची एक भिताड टाईप पाणी धडकून वाळूचं भिताड मोठं तयार झालं होतं, तुम्ही बघू शकता. किती छान प्रकारे हे समुद्रकिनारा आहे. निळसर आभाळ आणि निळसर समुद्र दिसत आहे, तुम्ही बघू शकता अशा प्रकारे. तर मी फिरायला गेलो होतो तिकडं सागरेश्वर समुद्रकिनारा, जे की वेंगुर्ला तालुका, वेंगुर्ला जिल्हा सिंधुदुर्गमध्ये येतो. आणि खूप असा बघण्यासारखा किनारा आहे, खूप स्वच्छ किनारा आहे. आणि विशेष करून हे किनारा 7 ते 8 किलोमीटरचा अंदाजा असू शकते, मी तुम्हाला सांगू शकतो. तर अशा प्रकारे तुम्ही जर कुठं फिरायला जायचा प्लॅन करीत असाल, तर सिंधुदुर्गचा जे लास्टचा किनारा आहे, जे गोवा बॉर्डर होते, तिथून ते डायरेक्ट आपल्या रायगडपर्यंत समुद्र किनाऱ्यावरले काही पॉईंट असणारे बघत जा मित्रांनो. खूप छान प्रकारे